तर एक अशी चमचमीत आणि झणझणीत रेसिपी जी चपाती असो किंवा गरमागरम भाकरी सगळ्यांसोबत खूप छान लागते। तर आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने, अगदी खानदेशी पद्धतीने झिंग्याची सुकी भाजी। तर ही भाजी बनवायला आहे खूप सोपी आणि चवीला तर आहे एकदम एक नंबर, झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तिचा आस्वाद घ्या। तर ही परफेक्ट खमंग आणि चविष्ट झिंग्याची भाजी कशी बनवायची ते आपण बघूया। नमस्कार, मी सारिकास किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि हो, जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी इथे घेतलेले आहे झिंगे। तर हे झिंगे अगदी असे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत, त्यात खळे राहायला नको। त्यात खळे असतात, कचरा असतो, म्हणून स्वच्छ करून घ्यायचं। कितीही स्वच्छ सांगितले तरी त्याला एकदा स्वच्छ करून घ्यायचेच, काही ना काही त्यात खळे निघतातच। तर ते झालं। त्यानंतर आता कढईत इथे तेल टाकून घेतलेलं आहे। तर अगदी थोडं तेलातच तयार होतात। तेल टाकून झाल्यानंतर त्यात ते झिंगे टाकून घ्यायचे आहे आणि छान फ्राय करून घ्यायचे आहे। छान कुरकुरीत होत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करायचे, कारण भाजीमध्ये छान कुरकुरीतपणा त्याला येतो आणि छान शेकले जातात ते, त्यात कच्चापणा राहत नाही। तर याला मी आता मंद आचेवर फ्राय करून घेते। तर छान फ्राय आता व्हायला आलेले आहेत। थोडा वेळ लागतो, मंद आचेवर भाजतो म्हणून। तर आता मी याला आहे ना काढून घेते एका प्लेटमध्ये। थोडा मी आता कमी गॅस करून देते आणि एकदा थोडं परत एकदा परतवून घेते। आता हे छान झालेले आहेत, तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता हे झिंगे काढून झाले की त्यात परत अगदी थोडंच तेल टाकून घ्यायचं आहे। बघू शकता छान भाजून झालेले आहेत। तर यात थोडं तेल टाकून घ्या, जेवढं अगोदर टाकलं होतं झिंगे भाजताना तेवढंच परत तेल टाकायचं आहे। तर मी आता इथे मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ हे कुटून घेतलेलं होतं। आता यालाही तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। मिरचीचाही कच्चापणा येणार नाही, त्यामुळे यांना परत एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता हे छान फ्राय करून झाले की त्यात आपल्याला झिंगे टाकून घ्यायचे आहेत। तर हे मंद आचेवरच ठेवायचं आहे। फुल गॅसवर ते लवकर कढईला चिटकून जातील, जळून जाईल, म्हणून मंद आचेवरच त्याला होऊ द्यायचं आहे। त्याने अजून छान कुरकुरीत होईल। यावर तुम्ही लिंबू पण पिळून घ्याल, लिंबू पिळून खूप छान लागतो आणि तिखटपणाही कमी होईल। तर तुम्ही इथे हिरवी मिरचीच्या ऐवजी लसूण, लाल चटणी, कोथिंबीर, मीठ असं कुटून टाकलं तरी चालेल लाल मिरचीच्या ऐवजी। तर मी ते हिरव्या मिरचीच्या ऐवजी तर मी ते हिरवी मिरची वापरलेली आहे। आता हे थोडं परत एकदा परतवून घेते। आता ही छान भाजी तयार झालेली आहे। तयार झाल्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घेते। तर आता ही छान मिक्स करून झाली, तर तुम्ही बघू शकता की किती छान झिंग्यांची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही हिला कशासोबतही खाऊ शकता।
तर रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।